सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello friends, today we are going to learn third lesson of science part 2, life processes in living organisms. Then second type of monozygotic twins. If the embryonic cell are divided into two groups, eight days after the zygote formation, there is a high possibility of formation of co-joint twins. Such twins are born with some part of the body joined together or each other. Some organs are common in such twins. आपण बऱ्याच वेळेला बघतो बघा, कुठेतरी टी व्हीमध्ये बातमी येते की काही जे ट्विन्स असतात त्यांचा बॉडी पार्ट एखादा अटॅच असतो किंवा एकच बॉडी पार्ट दोघं ट्विन्सला त्या ठिकाणी असतो. दॅट इज द मोनोझायगोटिक ट्विन्स. बट द एम्ब्रियॉनिक सेल्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स 8 days आफ्टर झायगोट फॉर्मेशन. की झायगोटचं फॉर्मेशन झाल्यानंतर 8 दिवसांनंतर जर एम्ब्रियॉनिक सेल डिवाइड झाल्या तर अशा वेळेला अशी ट्विन्स जन्माला येतात की त्यांचा एखादा बॉडी पार्ट हा को जॉईंट असतो किंवा दे हॅव कॉमन बॉडी पार्ट. असे म्हणजे दोन झायगोटिक टाईपने दोन प्रकारे ट्विन्स जन्माला येतात. एक एम्ब्रियो सेल्स डिवाइडेड बिफोर within 8 days of zygote formation and embryo cell divided after 8 days of zygote formation. And second type of twins formation, that is the dizygotic twin. Sometime two oocytes are released from the ovum of woman and both oocytes are fertilized by two separate sperms. Thus, two zygotes are formed and two embryos are formed, and they are separately implanted in the uterus. Thus, dizygotic twins are delivered, and such twins are genetically different and may be same or different by gender. आणि या ठिकाणी डायझायगोटिक पद्धतीने जे ट्विन्स जन्माला येतात त्याच्यामध्ये दोन oocytes रिलीज होतात स्त्रीच्या युटेरसमध्ये आणि त्यांचं फ्युजन हे दोन स्पर्म बरोबर त्या ठिकाणी घडून येतं आणि टू झायगोट सेपरेट झायगोट तयार होतात आणि ते दोन झायगोट इंडिपेंडंटली इम्प्लांट होतात किंवा सेपरेटली युटेरसमध्ये इम्प्लांट होतात आणि त्यांच्यामध्ये जे ट्विन्स जन्माला येतात ते जेनेटिकली डिफर असतात किंवा त्यांच्यामध्ये वेगळेपण जाणू शकतं आणि बऱ्याच वेळेला ते जेंडरली सुद्धा डिफरंट असतात. म्हणजे एक मुलगा असेल तर दुसरी त्या ठिकाणी मुलगी असू शकते. देन लास्ट टॉपिक ऑफ दिस लेसन दॅट इज ट्विन्स म्हणजेच जुळी. जुळी मुलं आपण बऱ्याच वेळेला पाहतो. Two embryos develop simultaneously in the same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. Twins किंवा जुळी आपण कशाला म्हणतो तर ज्या वेळेस गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होते किंवा दोन एम्ब्रियोची वाढ होते आणि दोन मुले जन्माला येतात अशा मुलांना जुळी मुले किंवा जुळी अपत्य असं आपण म्हणतो. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देअर आर टू मेन टाईप्स ऑफ ट्विन्स, दॅट इज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. दोन प्रकारची जुळी मुलं असतात, एक युग्मनजी आणि दुसरी द्वियुग्मनजी अशी दोन असतात. मोनोझायगोटिक ट्विन्स are formed from single embryo during early period of embryonic development within 8 days of zygote formation. Cells of that embryo divide into two groups. दोन प्रकारचे
2 पद्धतीने जुळी मुलं जन्माला येतात. एक मोनोझायगोटिक ट्विन्स त्याला म्हणतात आणि दुसरे डायझायगोटिक ट्विन्स म्हणतात. आता मोनोझायगोटिक ट्विन्स जे असतात ते एकाच झायगोटपासून तयार झालेले असतात आणि ते सिंगल एम्ब्रिओमध्ये वाढतात. मात्र भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे झायगोट फॉर्मेशन झालं की 8 दिवसांच्या आत जर त्या पेशी 2 भागात विभागल्या गेल्या, दे एम्ब्रिओ डिवाइड इंटू 2 ग्रुप्स, देन that 2 groups develop separately or they are 2 embryos are formed and thus the monozygotic child or monozygotic twins are formed. These twins are genetically exactly similar to each other. ती दोन्ही जुळी मुलं एकमेकांशी तंतोतंत सारखी दिसणारी असतात. ड्यू टू these such twins are exactly similar to their appearance and their gender is also same. That is the boys or girls. की त्यांचं जेंडर सुद्धा त्या ठिकाणी समान असतं. एकतर ते मुलीच असतील दोन्ही किंवा दोन्ही मुलेच असतात. देन नेक्स्ट टॉपिक इज मेन्स्ट्रुअल सायकल. त्यालाच ऋतुचक्र असं सुद्धा म्हणतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल होतात अँड दीज चेंजेस आर रिपीटेड ॲट एव्हरी इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 13 days and these repetitive changes are called as menstrual cycle. आणि ही जी पुनरावृत्ती होते 28 to 30 daysने त्यालाच ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. This process is a natural process and this process is controlled by 4 hormones. 4 संप्रेरकांच्या सहाय्याने ही प्रोसेस कंट्रोल किंवा नियंत्रित केली जाते. Those 4 hormones, that is the estrogen, progesterone, luteinizing hormone and follicle stimulating hormone. FSH, LH, estrogen and progesterone. One of the several follicles in the ovaries start to develop along with the oocyte present in. या पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या सहाय्याने किंवा त्याला आपण FSH हार्मोन असं म्हणतो, तर अंडाशयात किंवा oocyteमध्ये असलेल्या एका ओव्हरीचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होण्यास सुरुवात होते. अँड दीज डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रीट्स इस्ट्रोजेन. एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट टू डेव्हलप or regenerate under the effect of estrogen. आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतर्स्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट. आणि या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणारं जे फॉलिकल असतं त्याची पूर्ण वाढ होते. It bursts under the effect of luteinizing hormone or LH and follicle and oocyte release. आणि प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली किंवा ल्युटिनायझिंग हार्मोनच्या प्रभावामुळे पुटिका फुटून त्यातील oocyte रिलीज होतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ओव्हुलेशन. रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रेस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. आणि या अंडाशयामध्ये फुटलेल्या oocyteपासून पित्तपिंड किंवा त्यालाच कॉर्पस ल्युटियम तयार होतं. अँड दीज कॉर्पस ल्युटियम सिक्रीट्स द प्रोजेस्टेरॉन. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रीट्स देअर सिक्रीशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड सच एंडोमेट्रियम इज रेडी टू इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ. आणि हे
प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयातल्या जे एंडोमेट्रियम असतं किंवा अंतरस्तरातील ज्या ग्रंथी असतात त्या अंतरस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते आणि ते एंडोमेट्रियम इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओसाठी रेडी किंवा तयार भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होतं. अँड दीज इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज विदिन 24 hours, corpus luteum becomes inactive and transforms into corpus albicans, and secretion of estrogen and progesterone stops completely. जर ते oocyte फर्टिलाइज झालं नाही तर ही जी सगळी हार्मोन्स असतात ही सिक्रीट होण्याचं थांबतं. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट आणि जे अंतरस्तर तयार झालेला असतो तो पण नाहीसा व्हायला सुरुवात होते. अँड दिस इज accompanied with continuous bleeding and bleeding continuously approximately for 5 days, that is called as the menstruation. Next topic is reproduction and modern technology. पुढचा घटक जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. Many times couples cannot have children due to various reasons. In case of women, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte production, obstacles in the oviducts, difficulties in implantation in uterus, many other reasons are responsible for this. Absence of sperms in the semen, slow movement of sperm, anomalies in the sperms are the reason in case of males. Both now with the help of advanced medical technologies, IVF, surrogacy, sperm bank, the childless couples can have a child. की आपण बऱ्याच वेळेला बघतो की अनेक दाम्पत्यांना किंवा व्यक्तींना विविध कारणांमुळे अपत्य होत नाही. त्याची कारणं त्या ठिकाणी वेगवेगळी असू शकतात पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये, पण आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे या मूल नसलेल्या दाम्पत्याला त्या ठिकाणी मूल होऊ शकतं. 3 types or 3 ways of that modern technology, that is in vitro fertilization किंवा त्यालाच आपण IVF असं म्हणतो किंवा त्यालाच टेस्ट्यूब बेबी असं सुद्धा म्हटलं जातं. सेकंड इज सरोगसी, भाडोत्री मातृत्व, अँड थर्ड वन द स्पर्म बँक. इन फर्स्ट, in vitro fertilization or IVF. In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo form is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for having the child in case of those childless couple who have the problems like less sperm count, obstacles in the oviduct. IVF हे काच नलिकेमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि तयार झालेला जो एम्ब्रिओ असतो तो ॲप्रोप्रिएट टाईम किंवा योग्य वेळ आली की त्या वुमेनच्या युटेरसमध्ये तो इम्प्लांट केला जातो. आणि हे ज्या वेळेस लेस स्पर्म काउंट असेल व्यक्तीमध्ये किंवा मेलमध्ये किंवा काही ओव्ही डक्टमध्ये काही ऑब्स्टॅकल अडथळे असतील अशा वेळेला या IVF पद्धतीने त्या कपलला चाइल्ड किंवा मूल त्या ठिकाणी होऊ शकतं. सेकंड इज सरोगसी. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन यूज्ड इन वुमेन. सम वुमेन हॅव प्रॉब्लेम्स इन द इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रिओ इन युटेरस. की गर्भाशयामध्ये ज्यावेळेस रोपण क्षमता नसते त्यावेळेला या पद्धतीचा अवलंब केला जातो. सच वुमन कॅन टेक द हेल्प ऑफ द मॉडर्न रेमेडियल टेक्निक कॉल्ड ॲज द सरोगसी. इन दिस टेक्निक oocyte is collected from the ovary of the woman having problem in implantation in uterus
and that oocyte is fertilized in the test tube with the help of sperm collected from her husband. The embryo formed from such a fertilization is implanted in the uterus of the other woman having normal uterus. Such a woman whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या किंवा जी स्त्री त्या ठिकाणी तिचं गर्भाशय रोपणक्षम नसेल किंवा सक्षम नसेल अशा स्त्रीच्या अंडाशयातून oocytes मिळवले जातात आणि त्याचं टेस्ट ट्यूबमध्ये तिच्या हजबंडच्या स्पर्म कलेक्ट करून त्याच्या सहाय्याने फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं आणि यातून तयार झालेला जो एम्ब्रिओ आहे तो जी स्त्री आहे की जिचं नॉर्मल युटेरस आहे अशा स्त्रीच्या ह्याच्यात ते इम्प्लांट केलं जातं अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द surrogacy and that mother is called as the surrogated mother. And third one, the semen bank or the sperm bank. There are various problems in the sperm production as mentioned above in case of many men. So the children, in case of such a couple's new concept of sperm bank has been introduced. The concept is similar to the blood bank. Semen ejaculated by the desired man is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. आणि अशा ब्लड बँकेसारख्याच या स्पर्म बँक असतात तिथे या पद्धतीने ज्या कपलला मूल होत नाही त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी या स्पर्म बँकेचा वापर केला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.